खूपच टेस्टी अशी हॉटेलपेक्षाही भारी. तर चला मग लागूया रेसिपीला. आज बनवला ओला काजू आणि हा काजू कोकणातून आणलेला आहे. 10 ते 15 मिनिट हा गरम पाण्यात ठेवलं ओला काजू. आता ते सोलून घेऊया आपण. ग्रेव्हीसाठी लागणारं साहित्य कांदा आणि ओला काजू छान गरम पाण्यात 10 ते 15 मिनिट शिजवून घ्यायचं आणि मिक्सरला आता ही ग्रेव्ही बनवून घेणार आहोत. खूपच टेस्टी अशी भाजी बनवली ना काजूची तर हॉटेलला तुम्ही जायचं विसरूनच जासाल. खूपच टेस्टी होते, कमी साहित्यात आणि खूपच भारी. तेलामध्ये तेजपत्ता, कांदा, टोमॅटो, लवंग, मिरे हे जिन्नस छान असे भाजून घेतले. त्यामध्ये मिरची पावडर आणि हळदी पावडर टाकून घेतलं. बनवलेली आपण कांदा आणि काजूची ग्रेव्ही ही टाकून घेतली आणि त्यामध्ये 1 चम्मच दुधावरची सायही टाकून घेतली आणि गरम मसाला, धनिया पावडरही टाकून घेतलं आणि छान असं मॅश करून घेतलं आणि यामध्ये आपण गरम पाणी केलेलं तेही टाकून घेतलं आणि ही ग्रेव्ही 5 ते 10 मिनिट शिजवून घेतली. त्यामध्ये आता ओला काजू टाकून घेतला आणि चवीपुरतं मीठही, कोथिंबीर टाकून घेतली. अशी तेल सुटेपर्यंत ही काजू आपण शिजवून घ्यायचा. खूपच टेस्टी ही ओल्या काजूची रेसिपी तयार होते. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. कशी वाटली ही कोकणातली रेसिपी आणि काजूही कोकणातून आणला पण खायला खूपच भारी लागला. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा.